मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं अर्ध्याहून अधिक भरली आहेत। आताच आपण तानसा धरणाबाबतची अपडेट घेतली आणि त्यानंतर इतर धरणांबाबत देखील महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांनी यंदा तळ गाठला होता। मात्र जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 53.12% एवढा पाणीसाठा जमा झालाय। तर धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस पडत असून धरण क्षेत्रातील डोंगरातून 7ही धरणांची पाणी पातळी आता वाढलेली आहे आणि या धरणांची पाणी साठवण्याची क्षमता 14,47,000 दशलक्ष लिटर इतकी आहे। त्या तुलनेमध्ये सध्या 7 धरणांमध्ये 7,68,847 दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झालाय। हे पाणी शहराला 192 दिवस पुरेल एवढं आहे। तर पाहूयात कोणत्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे। तर आपण पाहतोय तुळशी धरणामध्ये 100% पाणीसाठा शिल्लक आहे। विहारमध्ये 88.40%, तानसा धरणामध्ये 91.55%, मोडक सागर धरणात 75.76%। आपण तानसा विषयीची जी अपडेट पाहिली त्यामध्ये 100% पाणीसाठा यामध्ये शिल्लक आहे। तर भातसामध्ये 52.07%, मध्य वैतरणामध्ये 47.03% आणि ऊर्ध्व वैतरणामध्ये 18.43% एवढा पाणीसाठा आहे।